आजीसाठी अगदी जीव व्याकुळ झाला होता. बालपणापासूनच्या सगळ्या आठवणी डोळ्यासमोरून झरझर जात होत्या. ते अगदी गेल्या महिन्याभरापर्यंत सगळं आठवत होतं आणि मनात सारखं येत होतं की बाबांसोबत आपण भांडलो, चिडलो, आदळआपट केली. ते आजीने ऐकलं तर नसेल ना. आई आणि ताई शांत राहायला सांगत होत्या. आपण मात्र राग डोक्यात घालून आजीलाही न सांगता निघून आलो. असे असंख्य विचार आणि नानाविध शंका मनात येत होत्या. गाडी ड्राईव्ह करता करता रुचिर वीणाला धीर देत होता. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर आजीची अवस्था बघवत नव्हती. तोंडाला ऑक्सिजन मास्क, क्रूज झालेल्या हाताला सलाईन, काही पाहवत नव्हतं वीणाला. तसाच बाहेर आला तो. त्याने बाबांना डॉक्टरांशी बोलताना ऐकलं. वेळेवर आलात दीक्षित तुम्ही. शिवाय तुमच्या आत्या कणखर आहेत. त्यामुळेच त्यांना दुसरा हार्ट अटॅक येऊनही त्या वाचल्या. त्यांना त्रास होईल असं काही करू नका. उद्यापर्यंत त्यांचे बाकीचे रिपोर्ट्सही येतील. आय एम शुअर त्यांना काही होणार नाही, पण जपा त्यांना. हे ऐकताच वीणा श्रीजवळ गेला आणि त्याला बिलगला. वीणाला त्याने घरी जायला सांगितलं. रात्री श्री आणि रंजना दोघे तिथेच थांबले. तर प्रवासामुळे दमलेले रुचिर आणि वीणा घरी परतले. वैजू आणि तिचा नवरा श्री रंजनासाठी डबा घेऊन आले. दुसऱ्या दिवशी नमात्याचे रिपोर्ट्स नॉर्मल असले तरी अशक्तपणामुळे डॉक्टरांनी उद्या डिस्चार्ज देतो असं सांगितलं. सगळे निवांत झाले. त्या दिवशी संध्याकाळी विदुला पण आली. नमात्याला घरी आणल्यावर पथ्यपाणी असं सगळं रुटीन लागल्यावर आमनसोबतच रुचिरही पुण्याला निघाला. रात्री नमात्याने सांगितल्याप्रमाणे विदुलाने सगळ्यांना बोलावून आणले. तर वीणाने मुंबईत पोहोचलेल्या वरदला स्काईपवरून कॉल केला. श्रीकडे पाहत म्हणाली, बाळ श्री, आजवर झालं ते बास. आता पोरांना खरं काय ते सांगूया. अगं पण आता नमात्या, आता तू सांगतोस की मी सांगू? आतून नमाजीला बाहेर येताना पाहून सगळे चाट पडले. अहो मी सांगतो. नंतर वरद उद्या इथेच येतोय. तो आल्यावर नाही, माझ्यासमोर आत्ता सांग. आत्याचा आवेश पाहून ठीक आहे सांगतो असं म्हणत वीणाला ती ट्रंक आणायला सांगितली. त्यातले फोटो चाळत एक एक फोटो दाखवत आपल्या आठवणी सांगायला सुरुवात केली. ऐका सगळे, वीणा, वैजू, विदू, वरद तूही ऐक. स्काईपवरून वरदला व्हिडिओ कॉल केला होता. आजवर तुम्हाला यातलं काहीच ठाऊक नव्हतं. काही सांगत नव्हतो त्यामागची कारणं. आणि सगळं ऐका. हे तात्यासोबत म्हणजे माझे वडील नारायणराव वासुदेव दीक्षित आणि माई गोदावरी दीक्षित, त्याच्या शिस्तीतच आम्ही तिघे भावंड वाढलो. मी, माझा मोठा भाऊ शेखर आणि धाकटा भाऊ वामन. बाबा, त्या दिवशी तुम्ही, हो, याच्याचबद्दल बोलत होतो. तर वरद, वैजू, ऐका. तुम्हाला आठवतही नसेल, तुम्हाला मोठा भाऊ होता सारंग. हा त्याचा फोटो. तुम्ही दोघे जुळी भावंड आणि आमची नाही तर या शेखरदादा आणि उमावहिनींची मुलं आहात. हे ऐकून सगळ्याच भावंडांना धक्का बसला. सगळ्यांच्या मनात प्रश्नमाला तयारच होती. हे कसं शक्य आहे बाबा? स्काईपवरून वरद बोलला. हो बाबा, कसं शक्य आहे ते? ही दोघं, अहो आम्ही चौघं सख्खी भावंड आहोत ना. आई, अगं हे काय सांगतायत बाबा? हो, ते खरं सांगत आहेत. तुम्ही सख्खी भावंड नाहीत. सगळ्यांकडे पाहत रंजना म्हणाली. विनायकच्या खांद्यावर हात ठेवत श्री म्हणाला, तुम्हाला सगळं कळेल. का, कसं, कधी, सगळं जाणून घ्यायचं होतं ना बऱ्याच वर्षांपासून. आता शांतपणे ऐका. आमच्याही मनावरचं ओझं उतरेल. ऐका. आपल्या आत्याच्या सांगण्यानुसार श्री आणि रंजनांनी सत्य काय ते सांगायला तर सुरुवात केली होती. ते सत्य या चारही भावंडांना जाणून घ्यायचं होतं. पण हा मोठा धक्का होता त्यांच्यासाठी. अजून बरंच बाकी होतं. ते जाणून घेताना अजून किती धक्के बसणार होते हे त्या चौघांपैकी कुणालाच ठाऊक नव्हतं. वरद, वैजू, विनायक आणि विदू चौघेही ऐकून थक्क झाले. त्यांना अजूनही विश्वास बसत नव्हता आपल्या कानांवर. कुणीही त्यातून सावरलेलं नव्हतं.
वरद घरी पोहोचला. तो घरी येतोय हे त्याने अगदी थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं. तो आल्यावर पुढे काय ते सांगायचं ठरलं. दुसऱ्या दिवशी वरद घरी पोहोचला. काय बोलावं हे कुणालाच कळत नव्हतं. चौघजण अजूनही हेच विचारत होती, कसं शक्य आहे? आम्ही सख्खी भावंडच आहोत. लहानपणीचे एक एक प्रसंगाचे दाखले देत ही चौकडी एक दिलाने उभी होती. शेवटी श्री म्हणाला, मी खरं तेच सांगतोय बाळांनो. माझे वडील नारायण म्हणजे तात्या आपल्या अंजनवेल पंचक्रोशीतलं मोठं प्रस्थ, रत्नागिरीतलं छोटंसं गाव, पण तिथल्या पंचक्रोशीत तात्यांच्या मताला फार महत्त्व होतं. गावात नदीकिनारी घर, आपली शेतीवाडी सगळं आहे. आम्ही तिघे भाऊ, मोठा शेखर दादा, मी आणि धाकटा वामन. मी सरकारी नोकरीत तालुक्याच्या ठिकाणी रुजू झाल्यावर माझं रंजनाशी लग्न झालं. सारंगवर आम्हा साऱ्यांचा जीव होता. दादा आणि उमावहिनी सगळं नीट सांभाळत होते. दादा हुशार होता, शेतीही तोच सांभाळायचा. शिवाय त्यांना रत्न पारखण्याचं ज्ञान होतं. ते आम्हा तिघांकडे तात्यांमुळे आलं, पण तो यात तरबेज होता. धाकटा वामन वकिली शिकत होता. हे कोल्हापुरातलं घर त्याच्यासाठीच बांधलं होतं आणि पुण्यात माझ्यासाठी जागा घेतली होती, पण तिथे जाण्याचा योग खूप नंतर आला. मध्ये चहाचा घोट घेतला, पण आम्ही सगळे एकत्र होतो. दादाच्या लग्नानंतर माईला नातवाचे वेध लागले होते, पण सारंगच्या जन्मानंतर 1.5-2 वर्षातच माई गेली. जनावर चावल्यानंतर तिला वेळेवर उपचार मिळाले नाहीत आणि ती गेली. वहिनीने माईच्या माघारी सगळ्यांना सावरलं. पुढे रीतीनुसार, बाकी सगळ्यांच्या मतानुसार वर्षाच्या आत माझंही लग्न झालं आणि रंजना या घरात आली. काही महिन्यातच वहिनीला पुन्हा दिवस गेले. रंजनांनी सगळं सांभाळून घेतलं, घरचं सुद्धा. वहिनींचं बाळांपण हिनेच केलं. तुमचं नावसुद्धा शेखर दादाने ठेवलं, वरद वैजू. तुम्ही मोठे झालात, 2-2.5 वर्षांचे, आणि विना तुझा जन्म झाला. तुझ्या वर्षवाढदिवसानंतर मला बढती मिळाली. छान दिवस चालले होते, पण कुणाची नजर लागली ते देवासच ठाऊक. त्या दिवशी पिंगळ्याला तात्याबरोबर बोलताना ऐकलं, मालक, या घराव कोणतरी घात लावून आहे. तुझं रगत धोक्यात आहे. सावध र बाबा, तुझी रक्तशाखा वाचीव, असं म्हणत दादा शिधा घेऊन गेला. तात्या वर दाखवत नव्हते, पण त्यांना टेन्शन आलं. 1-2 महिन्यातच अनुभव आला. ही माहेरी गेली होती. तुम्हाला घेऊन इकडे घरी दादा, वहिनी आणि सारंग होते. मी ऑफिसच्या एका कामासाठी नाशिकला होतो. तात्या अंजनपुरात कामासाठी थांबले होते, तर विनासोबत थांबतो म्हणून तुम्ही दोघे रंजनासोबत तिच्या माहेरी थांबलात. दादा वहिनी रंजनाच्या गावी तिला भेटून परत येत होते. वाटेत त्यांना अपघात झाला. सारंग आणि दादा जागीच ठार झाले. आम्ही येईपर्यंत वहिनी आत्यवस्थ होती. वैजू वरदच्या काळजीसाठी तिला भेटलो. ती तुम्हा दोघांना आमच्या सुपूर्द करून मगच गेली. पुढे केस झाली. व्यवस्थित तपास चालू होता, पण पोलिसांना काही विशेष हाती नाही आलं. वामन आणि भास्कर काकांना घातपाताचा संशय होता. ते त्याचा माग घेत होते, पण अचानक तेही गायब झाले. त्यांचा काही तपास लागत नव्हता. घरावर एकापाठोपाठ झालेल्या आघात, त्यात माई नाही त्यांच्या हयातीतच दादा, वहिनी आणि सारंगचा मृत्यू, वामन, भास्कर काका यांचं गायब होणं, यामुळे तात्या पूर्ण खचले आणि हाय खाऊन तेही गेले. जाताना त्या पिंगळ्याने सांगितलेले सारं काही मला सांगितलं. त्यानंतर त्यांना मिळत गेलेली माहिती त्यांनी सांगितली आणि त्यांनीच मला आपलं गाव सोडून जायला सांगितलं. पुढे पोलिसांनी केस क्लोज केली आणि आम्ही वरद वैजूला रीतसर दत्तक घेतलं. त्यासाठी तुमच्या मामाने, प्रभा मामाने सगळी मदत केली. रंजूला तो बहीणच मानतो. मग माहेरी कायमची आलेली नमात्या आणि तुम्हा सर्वांना घेऊन मी तात्यांच्या इच्छेप्रमाणे साताऱ्यात आलो. काही महिन्यातच प्रमोशन बेसिसवर पुण्यात बदली झाली. तात्यांनी घेऊन दिलेल्या जागी घर बांधलं ते नमात्यामुळे. तिच्याखेरीज
वडीलधार कुणीच नव्हतं. विदूच्या जन्मानंतर ही पुन्हा नोकरीला जाऊ लागली. आत्याचा दिवस जात असे तुम्हाला सांभाळताना. पुढे तुमची शिक्षणं, करिअर, वैजूचं लग्न, कुठल्या ना कुठल्या प्रसंगी तात्या, माई, दादा, वहिनी, वामन, भास्कर काका, सारंग, गावाकडचे आप्तेष्ट साऱ्यांची आठवण होत असे. तुम्ही कोणी विचारलं की सारं काही सांगून मोकळं व्हावंसं वाटायचं, पण तुम्ही कसे रिॲक्ट व्हाल माहीत नाही म्हणून टाळाटाळ. वेळ येईल तेव्हा पाहू असं म्हणत गप्प बसलो. पण आता तुम्हाला सांगितल्यावर मोकळं, शांत वाटतंय. प्लीज गैरसमज करून घेऊ नका. जे केलं ते तुमच्यासाठी आणि तात्यांच्या शब्दासाठी केलं. बराच वेळ झाला पण कुणीच काही बोलत नव्हतं. वरद वैजूप्रमाणेच विना आणि विदू कुणाला काही सुचत नव्हतं काय बोलावं ते. विना, पण बाबा, हे आपण गावी राहूनही करू शकलो असतो ना, निदान जाऊन येऊन तरी. बाबा, आपण करायला हवं होतं तसं. तात्यांनी तुम्हाला तसं का सांगितलं? आणि वामन काका, भास्कर आजोबा, त्यांचं काय झालं? तुम्ही शोधलं ते परत आले असले तर आपल्याला कसं कळणार? होणार रे दादा. विनाच्या प्रश्नांसरशी वरद भानावर आला. तोही त्यात इन्व्हॉल्व होऊ लागला. प्रश्न विचारू लागला. हो बाळांनो, अरे सगळे प्रयत्न करून झाले, पण तुमच्या सुरक्षेसाठी सगळं सोडून परत आलो. श्री बोलता बोलता थांबला. शून्यात पाहत भूतकाळात हरवला. आणि वरद, विनाला पडणारे प्रश्न, त्यावरची चर्चा कशाकडे लक्ष नव्हतं. गावाकडची जमीन, 3 जणांचा अपघाती मृत्यू, त्या 3 जणांचं अचानक गायब होणं, हे सारं ऐकून वरद, विना हादरले होते. पण ते आपापल्या परीने तोडगे काढत होते. रुचिरला या गोष्टीची कल्पना विनाने दिली होती. आत्याच्या अवस्थेमुळे श्रीला पुण्याला बदली झाल्याची बातमी देता आली नव्हती आणि वरदलाही वेळेवर नाशिकला प्रोजेक्टवर हजर व्हायचं होतं. त्यामुळे श्री, नमात्या, विदू आणि वरद पुण्याला निघाले. 2 दिवसात सामानाची बांधाबांध करून विना, रंजना आणि वैजू पुण्याला आले होते. पण सगळे त्याच विचारात होते. सगळ्यांना रिलॅक्स करण्यासाठी जेवणाचा झकास बेत केला होता विना आणि रुचिरने. श्रीची आणि त्यापाठोपाठ रंजनाची बदली, 2-3 वर्षांसाठी वरदनी भारतात येणं, या गोष्टी आत्याची तब्येत बिघडल्याने मनात असूनही सेलिब्रेट करता आल्या नव्हत्या. नमात्या बरी होती. सगळ्यांना चेंज हवा होताच. जेवणानंतर सगळे झोपायला गेल्यावर रुचिर, वरद, विनायक सोबत गच्चीत कॉफी पीत होता. मस्त हवा होती बाहेर. विना, आता शांत नाही बसायचं, आपण काहीतरी करायला हवं. आपण नाही दादा, मी, सध्या तरी मीच. म्हणजे? रुचिर आणि वरद. दादा, तू लग्नाची तयारी कर. लग्न? कुणाचं? माझं? हो, ती श्रुती. अरे ऑनलाईन भेट झाली माझी त्या श्रुतीशी. तू तर डायरेक्ट लग्नच. तुला पसंत आहे ना ती? फोटो पाहिला मी मोबाईलमध्ये तुझ्या. अरे हो, क्या बात है दादा. आता वरातीत. तू गप रे, काय चाललंय तुमचं? असं म्हणत रुचिरला एक फटका बसतो. तिकडे लक्ष न देता. आणि विना, अरे पण आता हे सगळं तिला सांगायला हवं, घरच्यांशी बोलायला हवं. शेखर काका आणि उमाईबद्दल. आणि बाबांना अजून काहीच नाही माहिती. परत बाबांनी जे आपल्यासाठी गाव सोडलं, हक्क सोडला, ते असं. हो दादा, तेच म्हणतोय तो. कारण ही मोठी लढाई असणार आहे. सगळं शोधावं लागणार. का, कसं आणि महत्त्वाचं म्हणजे कोण. हो, ते तर आहेच. मोडी लिपीतली ती कागदपत्र आणि ते पत्र वाचलंच ना? बाबा सांगत होते की ते आधीची पत्र त्यांनी फेकून दिली. हे मात्र आईमुळे राहिलं. तिने ते ट्रंकेत ठेवलं. हो, ते पत्र मला सेंड कर व्हॉट्सॲपवर. बाबांना विचारू. यात त्यांची मदत घ्यावीच लागेल. अरे विन्या, हे तितकं सोपं नाही. त्यासाठी यू नीड टू बी प्रिपेअर्ड. रुचिरचं म्हणणं दोघं नीट ऐकत होते. बाबा सांगतीलच आपल्याला गावाबद्दल, अंजनपुराबद्दल माहिती आणि तुमच्या जमिनीबद्दलही. अशा एक गोष्टी तो सांगत होता. तशा या दोघा भावांच्या चेहऱ्यावरच्या रेषा बदलत होत्या. बऱ्याच गोष्टींची माहिती नव्याने कळत होती.
आणि तेही मस्त मौजी रुचीरकडून. दुसऱ्या दिवसापासून तिघेही कामाला लागले. रुचीरचे बाबा हे DCP असल्यामुळे त्यांच्या सल्ल्यानुसार तिघांनी काम वाटून घेतली. वकिलांना भेटून त्या संदर्भातली सारी माहिती, कागदपत्र, FIR अशा सगळ्या गोष्टींची जमवाजमव सुरू केली. गावातील लोकांना भेटणंही महत्त्वाचं होतं, पण जमत नव्हतं आणि या सगळ्यावर तोडगा काढणंही महत्त्वाचं होतं. सुरुवातीला विना लीव्हवर राहिला आणि नंतर कंपनीने पार्ट टाइम जॉब संदर्भातला विनाचा अर्ज मंजूर केला. त्यामुळे त्याला सोपं जात होतं. श्रीच्या 1-2 मित्रांना विश्वासात घेऊन 2 दिवसात विना अंजनपूरला जाऊन आला. गावच्या घराची अवस्था त्याला पाहवत नव्हती. तिथले संतोष देसाई यांनी त्याला याबाबत मदतीचं आश्वासन दिलं होतं. पण अचानक दीक्षितांच्या वाड्यावर आलेल्या विनाला पाहून गावच्या लोकांचा नूर बदलला होता हे त्याच्या लक्षात आलंच होतं आणि ही गोष्ट त्याने कुणाहीपासून लपवली नाही. अंजनपुऱ्याहून आल्यावर आता पुढे काय हे तो रुचीरच्या बाबांना आणि श्रीला सांगत होता. त्यावर श्री थोडा घाबरला होता. हे सगळं गरजेचं आहे का? जाऊ दे ना विना. अरे वरद तू मोठा ना, दादाप्रमाणे काही परत. अहो म्हात्रे तुम्ही तरी सांगा. अहो मिस्टर दीक्षित, केस स्टडी चालू आहे माझा आणि तुम्ही घाबरू नका हो. मी विचारपूर्वकच परवानगी देईन. त्यावेळी जे घडले ते का आणि कुणी घडवलं याचा तपास करणं महत्त्वाचं आहे. आणि हो विना, मला कल्पना दिल्याखेरीज काही करायचं नाही. तुझा प्लॅन चांगला आहे, पण विना गावाकडून पुण्याला परतल्यानंतर हे सगळे दीक्षितांच्या घरी जमले. प्रोजेक्टमुळे वरद नाशिकला परतला असला तरी तो स्काईपवर आणि व्हॉट्सॲपवर कॉन्टॅक्टमध्येच होता. गावाकडे गेल्यावर विना आपल्या बाबांच्या मित्रांना भेटला होता. इथपासून ते गावच्या लोकांच्या नजरेतून व्यक्त झालेले नाराजीचे भाव, त्याबद्दलचं त्याचं स्वतःचं मत आणि अंदाज, असं सारं काही म्हात्रे काकांना रुचीरचे बाबांनी सांगितले. हे सारं ऐकताना श्री आणि रंजना एकमेकांकडे पाहत होते. विनाचं बोलणं झाल्यावर म्हात्रे काही बोलणार इतक्यात न राहून, रंजना, हे का करून काय मिळणार आहे? गेलेलं कोणी परत येणार नाहीत रे. याला दुजोरा देत श्री, आणि तुम्हाला काही झालं तर काय करणार आम्ही? अहो म्हात्रे तुम्ही तरी सांगा हो. अगं आई, काही होणार नाही मला. माझा प्लॅनच तसा आहे. तुम्ही आमच्यासाठी गप्प बसलात. रंजना आणि श्री, अरे पण आता आमची वेळ आहे. अहो बाबा, मी पण आहे ना त्याच्यासोबत. शिवाय रुचीर आणि पोलिसांची मदत आहे. स्काईपवरून वरद, काका हो पॅनिक नका हो. मग काय करू? तो तिथे एकटा असणार आहे. वामन आणि भाऊ काका उर्फ भास्कर नमात त्याचे पती, दोघे एकत्र असूनही त्यांच्याबद्दल आज तागायत काही कळालं नाही. आणि आता ही मुलं. बाबा विना एकटा नाही, मी पण त्याला तिथे लवकरच. नाही दादा, तू इतक्यात नको येऊ. पण मी उद्याच निघतोय अंजनपुरासाठी. घर नीट करायला हवं. हालत खराब आहे. मी तशी तिथे सोय केली आहे. म्हात्रे काकाशी तसं बोलणं झालंय. आता तिथे फक्त पोलिसांना, हो मी तिथल्या पोलिसांना कामाला लावले. मध्ये मध्ये असं म्हणत रुचीर आणि विना माना डोलावत होते. विनाच्या सुरक्षेची जबाबदारी माझी. आपण तिथे कॅमेराज लावणार आहोत. तो वेळेच्या वेळी विना अपडेट्स देईल. आणि अहो, विना लांब असला तरी तो सुरक्षित असेल. अशा प्रकारे समजावून विनाच अंजनपुरा पर्व सुरू झालं. काय काय होऊ शकतं याची त्याला पूर्ण कल्पना होती. म्हणूनच सोबत स्वतःपुरती सोलार पॅनल्स घराला लावायला घेतली. महत्त्वाचे बदल आणि आवश्यक ते सामान घेऊन जिप्सीमधून स्वारी रवाना झाली. तिथे गेल्यावर त्याने चावडीत शहरात जसा घरपट्टी, पाणी वजा, जोडणी, घरदुरुस्ती यासाठी कर असतो तसा काही कर आहे का याबाबत? परवानगी आणि कराबद्दल चौकशीला गेला. त्याला कुणी दाद देईना. कुणीतरी त्याची चौकशी केली, पण तेही त्याला चाचपण्यासाठी. विना मनातला बेत कळू न देता त्या प्रश्नांची उत्तर देत होता. चावडीतून परवानगी मिळाल्यावर त्याने आपल्या या घराच्या 2-3 खोल्या दुरुस्तीला घेतल्या.
व तोवर श्रीचे मित्र जयंत गोखले जया काका यांच्याकडे राहत होता. 7/12 आणि इतर प्रॉपर्टी संदर्भातील कागदांच्या मदतीने जमीन बळकावणाऱ्या साऱ्यांना पहिल्यांदा समजावून सांगितले, पण आयती हाती लागलेली जमीन काही कुणी सोडायला तयार नव्हते. विना कातकऱ्याच्या 2-3दा वस्तीवर देसायांना घेऊन गेला. त्यांना परोपरी समजवण्याचा प्रयत्न प्रत्येक वेळी करत होता, पण उलट त्यालाच कातकऱ्यांनी धमकी दिली होती. दीपक पाटील आणि नरपत जाधव या साऱ्यावर लक्ष ठेवून होते. त्यांनीही त्याला धमकी दिली होती. या सगळ्यांकडे लक्ष न देता विना त्याचं काम करत होता. वेळोवेळी अपडेट्स देऊनही तिकडे दीक्षितांची काळजी वाढतच होती. तर इकडे विना, जाधव, पाटील आणि कातकरी यांना खटकत होता. कातकऱ्यांना हे दोघे भेटले आणि पाटलाच्या खोट्या वचनाला बोलून विनाच्या जमिनीवर राहणाऱ्या कातकऱ्यांनी विनावरच संधी मिळताच हल्ला करायचं ठरवलं. ठरल्याप्रमाणे विना शेजारच्या गावात गेला होता आणि तो दुपारपर्यंत गोखल्यांकडे येणं अपेक्षित होतं. तसं दुपारी 2च्या आसपास त्यांचं विनाशी बोलणं झालं होतं, पण संध्याकाळ झाल्यावर सुद्धा तो गावात परतला नाही आणि त्याचा फोनही लागत नाही. हे पाहून गोखले आपल्या मुलासोबत पोलीस चौकीत निघाले. काय झालं होतं विनासोबत? अंजनपुरा गाव तसं शांत, पण आज सारा गाव बेचैन होता. गावातून पुन्हा कुणीतरी गायब झालं होतं आणि तेही दीक्षितांच्याच घरातलं. गावात सगळे एकमेकांना त्याबद्दलच विचारत होते. इकडे रुचिरला दुपारी 2:30-3च्या आसपास विनाच्या मोबाईलचे सिग्नल्स बंद झाल्याचं कळालं. तेव्हाच त्याच्या मनात शंका आली, पण त्याच्या बाबाकडून विना हरवल्याचं कन्फर्म झाल्यावर त्यांनी दीक्षितांपैकी फक्त वरदला सांगितलं. वरद आणि रुचिर जाम टेन्स होते. इतर वाघ रुचिरच्या सतत संपर्कात सतत होते. वाघ यांनी समीरची चौकशी करताना कळालं की काही कातकऱ्यांनी विनायकला धमकी दिली होती. ते तडक त्या वस्तीवर निघाले. वाटेतच त्यांना कॉन्स्टेबलचा फोन आला. "हां साहेब, सावंत बोलतोय. बोडसांच्या दवाखान्यातून फोन आला होता." वाघ सगळं ऐकत होते. गाडी कातकऱ्यांच्या वस्तीच्या दिशेने चालली होती. कातकऱ्यांच्या वस्तीवर एकच धावपळ उडाली होती. चौकशी सुरू झाली, पण वाघांना विशेष काही हाती लागले नाही. 9 वाजत आले असतील, पण आज गोखल्यांकडे कोणी जेवलं नव्हतं. समीर आपल्या आईबाबांना समजावत होता. तेवढ्यात दारात एक ॲम्ब्युलन्स थांबली. त्यातून डोक्याला पट्टी आणि हाताला प्लास्टरसारखं काहीतरी असणार विनायक गोखल्यांनी पाहिलं. ते धावत बाहेर आले. त्याला आलेला पाहून गोखले काकू देवाजवळ साखर ठेवायला आत गेल्या. समीरने त्याला बसवलं आणि त्याची प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली.